नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुप्रभात. काल आपण भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा या प्रकरणाला सुरुवात केली होती. या प्रकरणाला सुरुवात केल्यानंतर भारतामध्ये सामाजिक आणि धार्मिक सुधारणांना सुरुवात झालं होतं ते शतक. त्या शतकाबद्दल किंवा 18व्या शतकामध्ये ह्या धार्मिक आणि सामाजिक सुधारणा सुरुवात झाली होती. भारताचे आद्य समाजसुधारक म्हणून राजा राममोहन राय यांच्या कार्याबद्दल आपण त्या ठिकाणी काल माहिती पाहिली होती. आणि राजा राममोहन राय यांच्या कार्याबद्दल माहितीबरोबरच आपण त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं काय, तर सर्वात महत्त्वाचं त्यांनी स्थापन केलेला जो ब्राह्मो समाज होता, त्या ब्राह्मो समाजाबद्दलची माहितीसुद्धा आपण कालच्या तासाला आपण त्या ठिकाणी पाहिली होती, हे त्या ठिकाणी लक्षात घ्यावं. त्याच्यानंतर आज आपण आजच्या तासाला प्रार्थना समाजाबद्दल त्या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. प्रार्थना समाजाबद्दल माहिती पाहत असताना एक सर्वात महत्त्वाचं मला या ठिकाणी सांगावं लागेल. भारताचे आद्य समाजसुधारक राजा राममोहन राय, या राजा राममोहन राय यांनी त्या ठिकाणी ब्राह्मो समाजाची स्थापना बंगाल प्रांतामध्ये केली होती. ब्राह्मो समाजाची ज्या तत्वाने उद्देशाने त्यांनी स्थापना केली होती, त्या तत्वांचा आणि उद्देशाचा प्रसार फक्त बंगाल प्रांतापुरताच मर्यादित राहिला नाही, तर बंगाल प्रांताच्या बाहेरसुद्धा ही तत्त्व असतील किंवा ब्राह्मो समाजाची तत्त्व असतील, उद्देश असतील, त्यांचा प्रसार त्या ठिकाणी झालेला दिसून येतो. म्हणजेच थोडक्यात काय, तर राजा राममोहन राय यांच्या विचारांचा प्रभाव बंगाल प्रांताच्या बाहेरसुद्धा त्या ठिकाणी असलेला दिसून येतो. आणि या विचारांच्या प्रभावातूनच त्या ठिकाणी 31 जुलै 1849ला मुंबई प्रांतामध्ये किंवा मुंबई या शहरामध्ये परमहंस मंडळी नावाची एक सामाजिक संस्था त्या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती. आता ही परमहंस मंडळी नावाची जी संस्था स्थापन करण्यात आली होती, ही संस्था स्थापन करण्यामध्ये ज्यांनी पुढाकार घेतला होता, ते पुढाकार घेणारे होते दादोबा पांडुरंग तरखडकर. आता या दादोबा पांडुरंग तरखडकरांचा जन्म असेल, मृत्यू असेल आणि त्यांचं विशेष ओळख महाराष्ट्रीयन लोकांना किंवा मुंबई प्रांतातील किंवा भारतातील लोकांना त्यांची जी विशेष ओळख आहे ती व्याकरणाचे, मराठी व्याकरणाचे पाणिनी म्हणून त्या ठिकाणी त्यांची ओळख सांगितली जाते. आणि जन्म आणि मृत्यू ही जी तुमच्यासमोर PPT दिसली आहे, त्या PPTमध्ये त्यांचा जन्म आणि मृत्यू त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आता मी त्यांचा जन्म आणि मृत्यू काही सांगत बसत नाही, पण थोडक्यात काय, तर राजा राममोहन राय यांच्या विचारांच्या प्रभावातूनच त्या ठिकाणी परमहंस मंडळीची स्थापना 1849 साली मुंबईमध्ये करण्यामध्ये या दादोबा पांडुरंग तरखडकरांचा पुढाकार होता, असंच त्या ठिकाणी म्हणता येईल. या सामाजिक संस्थेची स्थापना करण्यामध्ये दादोबा पांडुरंग तरखडकरांबरोबर भाऊ महाजन असतील आणि त्यांचेच भाऊ आत्माराम पांडुरंग तरखडकर हे सुद्धा त्या ठिकाणी सामील असलेले दिसून येतात. त्याच्यानंतर इसवी सन 1864मध्ये ब्राह्मो समाजाचे केशवचंद्र सेन हे मुंबईत त्या ठिकाणी आले होते. आणि हे मुंबईत आल्यानंतर त्यांचं व्याख्यान असेल किंवा ही जी परमहंस मंडळीची संस्थापक सदस्य होती, ती संस्थापक सदस्य लोक त्यांना जाऊन भेटली होती. आणि त्यांना जाऊन भेटल्यानंतरच त्या ठिकाणी 1864 म्हणजेच 1864ला ही मंडळी भेटल्यानंतर 31 मार्च 1867ला केशवचंद्र सेनांच्या प्रेरणेतून असेल किंवा त्या ठिकाणी परमहंस मंडळीच्या स्थापनेच्या ह्याच्यातूनच प्रार्थना समाजाची स्थापना त्या ठिकाणी 31 मार्च 1867ला मुंबई प्रांतामध्ये त्या ठिकाणी करण्यात आली किंवा मुंबई येथे करण्यात आली. आता हे मुंबईमध्ये जे प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आली होती, हे मुंबईतील प्रार्थना समाज जे होतं ते मुंबईतील ब्राह्मो समाजाचं एक्सटेन्शन होतं. एक्सटेन्शन आपल्याला कळतं आहे, म्हणजे एखादा आपल्याला घरगुती ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिकचा सप्लायसाठी आपण जसं एक्सटेन्शन बोर्ड वापरतो, तसंच त्या पद्धतीने या ठिकाणी ब्राह्मो समाजांचे जे विचार होते, तत्त्व होते, त्या तत्त्वांचा प्रसार करणारी ही एक मराठी भाषिकांची संस्था म्हणून या ठिकाणी हिचा उल्लेख त्या ठिकाणी करावा लागेल. अशा प्रकारचं हे प्रार्थना समाज त्या ठिकाणी दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी त्या ठिकाणी स्थापन केला होता. फक्त दादोबा पांडुरंग तरखडकरच नाही, तर त्या ठिकाणी याच्यामध्ये आत्माराम पांडुरंग तरखडकर पण होते, न्यायमूर्ती रानडे पण होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या धड्याच्या सुरुवातीला जे डॉक्टर राघव भांडारकर
रामकृष्ण गोपाळ भांडारकर. राघव भांडारकरांचं पूर्ण नाव काय? रामकृष्ण गोपाळ भांडारकर. हे रामकृष्ण गोपाळ भांडारकरसुद्धा या संस्थेच्या त्या ठिकाणी स्थापनेमध्ये होते. त्याच्यानंतर वामन बाबाजी मोडक असतील, न्यायमूर्ती चंदावरकर असतील, या सर्व लोकांनी, या समाज धुरीणांनी एकत्र येऊन हे प्रार्थना समाज त्या ठिकाणी स्थापन केलेली होती. आता या प्रार्थना समाज स्थापन केल्यानंतर या प्रार्थना समाजाची तत्त्व पाहत असताना ही प्रार्थना समाजाची तत्त्व जी होती ती ब्राह्म समाज असेल, परमहंस मंडळी असेल, या तत्वांसारखीच ही तत्त्व होती. पण एक सर्वात महत्त्वाचं मला या ठिकाणी सांगायचं आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो आहे, आपल्याला काही पुस्तकामध्ये नाही आहे किंवा ते परीक्षेला पण विचारलं जाणार नाही. या प्रार्थना समाजाचं जे जनजागृती केली जाणार होती, या जनजागृतीसाठी सुबोध पत्रिका नावाचं एक पत्रक त्या ठिकाणी छापलं जात होतं किंवा छापण्याचं कार्य त्या ठिकाणी केलं जात होतं. मग या प्रार्थना समाजाची तत्त्व काय होती? तर ईश्वर एकच आहे आणि हा ईश्वर एकच असून तो निर्गुण निराकार आहे हे त्या ठिकाणी सांगितलं होतं. आणि निर्गुण निराकार असताना या ईश्वराला प्रसन्न करून घेण्यासाठी मूर्तीपूजेची आवश्यकता नाही, म्हणजे मूर्तीपूजेला विरोध होता हे त्या ठिकाणी स्पष्टपणे लक्षात घ्यावं लागेल. म्हणजे मूर्तीपूजेला तर विरोध होताच होता, पण मूर्तीपूजेला विरोध असताना एक सर्वात महत्त्वाचं काय, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रार्थना समाजाने एकेश्वरवादाचा पुरस्कार, म्हणजे सर्व कोणत्याही धर्माचा ईश्वर जर असेल तर ईश्वर एकच आहे, फक्त त्याला नावं वेगवेगळी आहेत असं म्हणणं त्या ठिकाणी या प्रार्थना समाजाचं होतं ते त्या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. त्याच्यानंतर प्रार्थना समाजाने जातीभेदाला विरोध केला होता. म्हणजे सर्व समान आहेत, मानव सर्व समान आहेत. जाती कोणती जात उच्च नाही आहे किंवा कोणती जात कनिष्ठ नाही आहे हे सुद्धा त्या ठिकाणी समाजाला, मानवी समाजाला पटवून देण्याचं कार्य या प्रार्थना समाजाने केलं होतं. त्याच्यानंतर प्रार्थना समाजाचा कर्मकांडाला विरोध, म्हणजे आपल्याकडे जी कर्मकांड केली जातात, अगदी उल्लेख करायचा असेल तर आपल्याकडे असं म्हटलं जातं हिंदू धर्मशास्त्रामध्ये किंवा शास्त्रानुसार असं सांगितलं जातं, मानवाच्या जन्माच्या पूर्वीपासून, मानवाच्या काय जन्माच्या पूर्वीपासून तर मृत्यूपर्यंत मानवावर 16 संस्कार केले जातात. म्हणजे हे कर्मकांडाचाच एक प्रकार आहे. म्हणजेच याला विरोध करण्याचं काम त्या ठिकाणी प्रार्थना समाजानं केलं होतं. आणि त्याच्याही पलीकडे सर्वात महत्त्वाचं काय, या कर्मकांडाला विरोध करत असताना ईश्वराची भक्ती करण्यासाठी, ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी त्याची प्रार्थना केली पाहिजे, प्रार्थनेवर भर देण्याचं काम या प्रार्थना समाजवाल्यांनी त्या ठिकाणी दिलं होतं. त्याच्यानंतर प्रार्थना समाजवाल्यांचं एक सर्वात महत्त्वाचं त्यांनी काय कार्य केलं हे सांगणार होतं, पण तुमच्या माहितीसाठी एक थोडक्यात काही मुद्दे सांगतो आहे. या प्रार्थना समाजवाल्यांचा भागवत धर्मावर ज्वलंत श्रद्धा होती. म्हणजे आपला जो हिंदू धर्म आहे तो भागवत धर्म आहे, त्या भागवत धर्मावर त्यांचे ज्वलंत श्रद्धा त्या ठिकाणी होती. आणि या भागवत धर्माच्या प्रसारासाठी संस्कृत भाषेचं जे प्रस्थ होतं ते नष्ट करण्याचं कामसुद्धा या प्रार्थना समाजवाल्यांनी केल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. त्याच्यानंतर प्रार्थना समाजाचा कार्याचा म्हणा, तत्त्वाचा प्रसार करत असताना कोणत्या वेगळ्या धर्माचा त्यांनी विचार केला नाही, कोणत्या काय वेगळ्या धर्माचा विचार त्यांनी त्या ठिकाणी केला नाही. विचार न करता जो हिंदू धर्म आहे त्या हिंदू धर्मातच त्या ठिकाणी सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी या प्रार्थना समाजवाल्यांनी केल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. अशा प्रकारचं या प्रार्थना समाजाचं त्या ठिकाणी प्रार्थना समाजाबद्दलची तुम्हाला जरा अभ्यासाव्यतिरिक्त माहिती असावी म्हणून ही माहिती तुम्हाला त्या ठिकाणी सांगितली. त्याच्यानंतर प्रार्थना समाजाचं कार्य. आता प्रार्थना समाजाचं कार्य सांगत असताना सर्वात महत्त्वाचं काय, या प्रार्थना समाजांनी जी अनाथ मुलं, अनाथ व्यक्ती होत्या त्यांच्यासाठी अनाथालय उघडली. त्यांच्यासाठी काय अनाथालय उघडण्याचं काम त्या ठिकाणी या प्रार्थना समाजवाल्यांनी केलं होतं. त्याच्यानंतर आणखी एक मला त्या ठिकाणी सांगावं लागेल, या प्रार्थना समाजवाल्यांनी स्त्री शिक्षणावर भर दिला होता. स्त्री शिक्षणावर भर देण्याचं काम या प्रार्थना समाजवाल्यांनी त्या ठिकाणी केलं होतं. आणि जे दिवसभर काम करणारे कामगार वर्ग होता त्या कामगार वर्गासाठी रात्रशाळा सुरू करण्याचं कामसुद्धा या प्रार्थना समाजवाल्यांनी त्या ठिकाणी केल्याचं दिसून येतं. स्त्री समानता, स्त्री पुरुष समानता आहे या तत्त्व त्यांना त्या ठिकाणी मान्य होतं किंवा या तत्त्वाला त्यांनी अंगीसरून कार्य केल्याचं दिसून येतं.
जातीभेदाला तर विरोध केला, हे मी तुम्हाला मगाच सांगितलं होतं. अशा प्रकारे या प्रार्थना समाजाचं कार्य होतं. जरी या प्रार्थना समाजाचं कार्य उदात्त हेतूने असलं किंवा उदात्त विचारसरणी समोर ठेवून असलं, तरी त्या ठिकाणी मला एक महत्त्वाचं सांगावं लागेल. प्रार्थना समाजाने जरी त्या ठिकाणी उदात्त हेतूने, उदात्त विचारसरणीने कार्य केलं असलं, तरी या प्रार्थना समाज जो होता, या प्रार्थना समाजाचा मर्यादित प्रभाव होता. आता मर्यादित प्रभाव होता म्हणजे हा प्रार्थना समाज तळागाळापर्यंत लोकांपर्यंत पोहोचला नाही, असंच त्या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजे मग मर्यादित प्रभाव असताना त्यातली मुद्दे काय, तर नेतृत्व हे बुद्धिजीवी वर्गाकडे होतं, मध्यमवर्गीय लोकांकडे होतं. आणि मध्यमवर्गीय लोकांकडे असल्यामुळे की काय, बाकीची जी मंडळी होती आपल्याकडे तो कालखंड जर विचार केला, इसवी सनाचं 19वं शतक, या 19व्या शतकामध्ये आपल्याकडे शिक्षण घेणारी मंडळी जी होती ती कमी प्रमाणात होती. म्हणजे त्यांच्यापुरताच हा मर्यादित विचार होता, असंच त्या ठिकाणी म्हणावं लागेल. या प्रार्थना समाजाचा जो विस्तार होता तो मोजक्या शहरांपुरता झालेला होता. मुंबई असेल, पुणे असेल, कोल्हापूर असेल, त्याच्यानंतर सातारा असेल, नगर असेल, अगदी सोलापूरसुद्धा उल्लेख त्या ठिकाणी करावा लागेल. या ठिकाणी या प्रार्थना समाजाचं त्या ठिकाणी विस्तार झालेला होता. आणि प्रार्थना समाजाचा विस्तार होत असताना एक सर्वात महत्त्वाचं मला सांगावं लागेल, प्रार्थना समाजाचं जे मतं होती, त्या मतांचं समर्थन करण्यासाठी न्यायमूर्ती रानड्यांनी एक ग्रंथ, एकेश्वरी निष्ठांची कैफियत त्या ठिकाणी नावाचा ग्रंथ किंवा त्या ठिकाणी त्यांनी निबंध त्या ठिकाणी लिहिलेला होता. आणि सर्वात महत्त्वाचं, या प्रार्थना समाजाच्याबद्दल बोलत असताना, या प्रार्थना समाजाचे जे सदस्य असतील, संस्थापक सदस्य असतील, या संस्थापक सदस्यांवर ज्यावेळेस सामाजिक सुधारणा पाळण्याची वेळ स्वतःवर आली तेव्हा त्यांनी पाळल्या नाहीत. त्याच्यामुळे हा प्रार्थना समाज बहुजन समाजाशी एकरूप होऊ शकला नाही, असंच त्या ठिकाणी म्हणावं लागेल किंवा असंच त्या ठिकाणी म्हणता येईल. त्याच्यानंतर आणखी एक सर्वात महत्त्वाचं मला सांगावंसं वाटेल या प्रार्थना समाजाबद्दल. या प्रार्थना समाजाचा उदात्त हेतू होता, त्याचाच परिपाक म्हणून की काय, नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना 20व्या शतकाच्या सुरुवातीला त्या ठिकाणी केली होती. त्याच्यानंतर मी मगा सांगितलेले डॉक्टर राघव भांडारकर, रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांची पुण्यामध्ये प्राच्यविद्या संशोधन संस्था आहे. ही त्या ठिकाणी या प्रार्थना समाजाचाच परिणाम म्हणून त्या ठिकाणी याचा उल्लेख त्या ठिकाणी करावा लागेल. अशा प्रकारे भारतामध्ये सामाजिक आणि धार्मिक सुधारणेच्या घडामोडीमध्ये कार्य करणारी ही सामाजिक संस्था किंवा याच्यामध्ये दादोबा पांडुरंग तरखडकर असतील, राघव भांडारकर असतील, नामदार गोपाळकृष्ण गोखले असतील, न्यायमूर्ती रानडे असतील, यासारख्या लोकांनी सामाजिक सुधारणेचं कार्य केल्याचं दिसून येतं. त्याच्यानंतर आता आपल्याला सर्वात महत्त्वाचं महाराष्ट्रातील आणखी एका महत्त्वाच्या सामाजिक किंवा धार्मिक सुधारणा करणाऱ्या संस्थेबद्दल किंवा एका समाजाबद्दल त्या ठिकाणी माहिती पाहिजे आहे, तो म्हणजे सत्यशोधक समाज. पण या सत्यशोधक समाजाबद्दल माहिती पाहत असताना एक थोडक्यात मला या सत्यशोधक समाजाचे जे संस्थापक आहेत, महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती सांगणार आहे. ही थोडी माहिती सांगत असताना लक्षात घ्या, विद्येविना काय, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले. एवढे अनर्थ एका अविद्येने केले. एका अविद्येने केले, असं सामान्य लोकांची कैफियत म्हणजे शेतकऱ्यांची, शूद्र लोकांची कैफियत अगदी थोडक्यात मांडण्याचं काम महात्मा फुल्यांनी केलं होतं. म्हणजे महात्मा फुल्यांचं म्हणणं काय होतं, ह्या वर्गाने, या शूद्र वर्गाने असेल किंवा शेतकरी वर्गाने शिक्षण न घेतल्यामुळे त्यांचं कशाप्रकारे शोषण, त्यांचं कशाप्रकारे पिळवणूक या समाजाकडून केली जाते, हे त्या ठिकाणी त्यांनी मांडलं होतं. महात्मा फुल्यांच्या जन्माबद्दल मी काही तुम्हाला फारसं सांगणार नाही. येथे जरा PPTमध्ये एक चूक झालेली आहे. 1 एप्रिल झालं आहे माझ्याकडे चुकून. 11 एप्रिल 1827. 11 एप्रिल काय 1827 ही महात्मा फुल्यांची जन्मतारीख आहे. 11 एप्रिल 1827 ही महात्मा फुल्यांची जन्मतारीख आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये कटगुण नावाचं गाव आहे. त्या कटगुण गावामध्ये या महात्मा फुल्यांचा त्या ठिकाणी जन्म झालेला होता. महात्मा फुल्यांनी जे समाजकार्य सुरू केलं होतं, त्या समाजकार्याला सुरुवात करत असताना त्या समाजकार्याच्या पाठीमागे प्रेरणा काय होती, तर समाजकार्याच्या पाठीमागे प्रेरणा होती, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उत्तरी. ती जगाते उत्तरी ही प्रेरणा ही त्या समाजकार्याच्या पाठीमागे असलेली त्या ठिकाणी दिसून येतं. त्याच्यानंतर या महात्मा फुल्यांच्या बाबतीत बोलत असताना आणखी एक महत्त्वाचं सांगावं लागेल. या महात्मा फुल्यांवर थॉमस पेन नावाचा विचारवंत आहे, राजकीय विचारवंत आहे. या विचारवंताचा राईट्स ऑफ मॅन नावाचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथाचा प्रभावसुद्धा या महात्मा फुल्यांवर होता. त्याच्यानंतर महात्मा फुल्यांवर आणखी एक प्रभाव होता. अश्वघोषचं वज्रसूची नावाचं उपनिषद आहे. वज्रसूची नावाचं उपनिषद आहे. या उपनिषदामध्ये असं सांगितलं की जातीभेद खोटा आहे हे तत्त्व त्या ठिकाणी मांडलं आहे. याचासुद्धा त्यांच्यावर प्रभाव होता. त्याच्यानंतर आणखी एक प्रभाव होता कबीरचं बीजक ग्रंथातील विप्रमती नावाचं जे प्रकरण आहे त्या प्रकरणाचा सुद्धा प्रभाव महात्मा फुल्यांच्या कार्यावर असलेला दिसून येतो. आणि या सर्वांचा प्रभाव असल्यामुळे की काय कबीरच्या बीजक ग्रंथातील विप्रमती या प्रकरणाचा प्रभाव असल्यामुळे की काय या महात्मा फुल्यांनी स्वतःचा उल्लेख कबीर साधूच्या पंथाचा असं त्या ठिकाणी केल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. मग या महात्मा फुल्यांच्या कार्याबद्दल सांगत असताना किंवा महात्मा फुल्यांबद्दल बोलत असताना एक मला सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी एक महत्त्वाचा त्यांच्या जीवनातील एका घटनेबद्दल उल्लेख करायचा आहे. अगदी असं म्हटलं जातं एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा पाठबळ म्हणा किंवा स्त्रीचा हात असतो. त्या पद्धतीप्रमाणे महात्मा फुल्यांनी जे समाजकार्य केलं, समाजकार्याची जी धुरा त्यांनी सांभाळली, त्यांच्या कार्याच्या पाठीमागे प्रेरणा म्हणा किंवा खंबीर साथ जी होती ती म्हणजे सावित्रीबाई फुले ह्या त्यांच्या पत्नी होत्या. सावित्रीबाई फुल्यांबरोबर 1840 रोजी त्यांचा विवाह झाला होता. सावित्रीबाई फुले मूळच्या सातारा जिल्ह्यातील नायगाव येथीलच होत्या. हे त्या ठिकाणी तुमच्या समोरच्या पीपीटीमध्ये दिसून येत आहे. त्याच्यानंतर महात्मा फुल्यांची जी साहित्य आहे किंवा ग्रंथसंपदा आहे त्याच्यामध्ये ग्रंथसंपदेमध्ये गुलामगिरी असेल, शेतकऱ्यांचा आसूड असेल, या ग्रंथांचं हे ग्रंथ तर आहेतच आहेत. आता गुलामगिरी आणि शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथामध्ये त्यांनी पीडित शोषित शेतकऱ्यांचं जीवन मांडण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं दिसून येतं. त्याच्यानंतर ब्राह्मणाचे कसब, तृतीय रत्न असं सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी ग्रंथ लिहिलेले. याच्यापेक्षा आणखी सर्वात महत्त्वाचं काय तर महाराष्ट्रामध्ये स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर चरित्रावर त्यांनी जो पोवाडा रचला आहे तो पोवाडासुद्धा आहे. या पोवाड्यामध्ये ते स्वतःला कुळवाडी भूषण नावाची उपाधी लावून घेतात, हे सुद्धा त्या ठिकाणी लक्षात घ्या. त्यांच्या मृत्यूनंतर म्हणजेच 1891 साली त्यांचा सार्वजनिक सत्यधर्म नावाचा जो ग्रंथ होता तो सार्वजनिक सत्यधर्म नावाचा ग्रंथ त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी त्या ठिकाणी प्रकाशित केला होता. मग महात्मा फुल्यांचं कार्य काय तर महात्मा फुल्यांचं जे कार्य आहे ते शिक्षण क्षेत्रामध्ये फार मोठं योगदान देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणजे भारतामध्ये म्हणण्यापेक्षा विशेष करून महाराष्ट्रामध्ये म्हणावं लागेल मला. महाराष्ट्रामध्ये स्त्री शिक्षणाचा पाया जर घालण्याचं कोणी काम केलं असेल तर महात्मा फुल्यांनी. जसं मी काल तुम्हाला सांगितलं भारताचे आद्य समाजसुधारक म्हणून आपण जसं राजाराम मोहन राय यांना ओळखतो तसं महाराष्ट्राचे आद्य समाजसुधारक म्हणून महात्मा फुल्यांना त्या ठिकाणी ओळखलं जातं. या महात्मा फुल्यांनी 1848 साली मुलींसाठी पहिली शाळा त्या ठिकाणी सुरू केली होती. मुलींसाठी पहिली शाळा सुरू केल्यानंतर या ठिकाणी एक सर्वात महत्त्वाचं मला सांगावं लागेल. मग मी दिलेला जो संदर्भ आहे एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्त्रीचा हात, त्या उक्तीप्रमाणे त्या पद्धतीप्रमाणे या स्त्रियांना शिकवण्यासाठी किंवा मुलींच्या शाळेत शिक्षिका मिळत नव्हती तेव्हा महात्मा फुल्यांनी आपल्या पत्नीला सावित्रीबाई फुल्यांना घरीच शिक्षण दिलं आणि घरी शिक्षण देऊन त्यांना स्त्री शिक्षणासाठी किंवा स्त्रियांच्या शाळेतील पहिली शिक्षिका, पहिली मुख्याध्यापिका करण्याचा मान त्या ठिकाणी जो आहे तो महात्मा फुल्यांनाच आहे. पण ते सावित्रीबाई फुल्यांना करण्याचं कार्य महात्मा फुल्यांनी केल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं.
त्याच्यानंतर 1852 साली या महात्मा फुल्यांनी अस्पृश्य मुलांसाठी त्या ठिकाणी शाळा सुरू केली होती. त्याच्यानंतर 1855 साली जे कामगार वर्ग होते त्या कामगार वर्गासाठी किंवा प्रौढांसाठी रात्रशाळा सुरू करण्याचं कामसुद्धा त्या ठिकाणी महात्मा फुल्यांनी त्या ठिकाणी केलं होतं. त्याच्यानंतर महात्मा फुल्यांच्या कार्यातील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणून त्या ठिकाणी उल्लेख करावा लागेल. 1863 साली त्यांनी स्वतःच्या घरामध्ये, येथे पण आणखी एक चूक झालेली आहे PPTमध्ये लक्षात घ्या, 1868 झालं आहे पण तुम्ही 1863च वाचायचं आहे. तर 1863 साली 1863 साली या महात्मा फुल्यांनी स्वतःच्या राहत्या घरामध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली होती. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली होती. आता हे बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन त्या तत्कालीन कालखंडामध्ये अशा प्रकारचं क्रांतिकारक कार्य करणारे हे महात्मा फुले होते, ह्या ठिकाणी उल्लेख करावा लागेल. आणि याच बालहत्या प्रतिबंधक गृहातील यशवंत नावाच्या मुलाला त्यांनी सुद्धा दत्तक घेतलं होतं. त्याच्यानंतर आणखी एक उल्लेख करावा लागेल. 1868 साली या महात्मा फुल्यांनी स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्य लोकांसाठी त्या ठिकाणी खुला केला होता. हे सुद्धा महत्त्वाचं त्या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. अशा प्रकारे समाज सुधारणेचं कार्य करणाऱ्या या महात्मा फुल्यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. या सत्यशोधक समाजाबद्दल मी बोलणारच आहे, पण थोडक्यात काय तर महाराष्ट्राचे आद्य समाजसुधारक, महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग ज्यांना संबोधलं जातं ते महात्मा फुले. त्याच्यानंतर महात्मा फुल्यांबद्दल बोलत असताना या महात्मा फुल्यांना 11 मे 1888 रोजी मुंबई येथे रावसाहेब वडेदार यांनी त्या ठिकाणी महात्मा ही पदवी त्या ठिकाणी पदवी त्या ठिकाणी प्रदान केली होती किंवा पदवी दिलेली होती. त्याच्यानंतर हिंदुस्थानचा वॉशिंग्टन म्हणून सुद्धा बडोद्याचे जे नरेश किंवा बडोद्याचे जे महाराज होते सयाजीराव गायकवाड यांनी त्या ठिकाणी त्यांचा उल्लेख त्या ठिकाणी केला होता. आणखी एक सर्वात महत्त्वाचं महात्मा फुल्यांचं जे शैक्षणिक कार्य होतं त्या शैक्षणिक कार्याचा विचार करता ब्रिटिश सरकारने दक्षिणा प्राईज फंड नावाचा फंड त्या ठिकाणी उभा केला होता आणि या फंडाद्वारे महात्मा फुल्यांच्या शैक्षणिक कार्याला त्यांनी त्या ठिकाणी मदत केली होती. आणि याच्याही पलीकडे आणखी एक महत्त्वाचं मला सांगावं लागेल. या महात्मा फुल्यांचा जो जीवनाचा ध्यास जो होता तो म्हणजे मानवतावाद होता. अशा प्रकारचे कार्य करणारे, समाज सुधारणेचं कार्य करणारे, समाजातील तळागाळातील शेतकरी असतील, शूद्र असतील, लोकांना न्याय मिळवून देणाऱ्या महात्मा फुल्यांचं निधन 28 नोव्हेंबर 1890 रोजी पुणे येथे झालेलं त्या ठिकाणी दिसून येतं. त्याच्यानंतर आता मी महात्मा फुलेबद्दल बोललो तुम्हाला. या महात्मा फुल्यांनी जी सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेबद्दल मी तुम्हाला या ठिकाणी माहिती महत्त्वाची सांगणार आहे. ही माहिती सांगत असताना एक सर्वात महत्त्वाचं, महात्मा फुल्यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. आता हा सत्यशोधक समाज स्थापन करत असताना त्यांचा उद्देश काय होता तर समाजातील जो शेतकरी वर्ग होता, कारागीर वर्ग होता, कामगार वर्ग होता, बहुजन वर्ग होता, या समाजाच्या कल्याणासाठी यांनी या सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. म्हणजे थोडक्यात काय तर तत्कालीन कालखंडामध्ये समाजावर ब्राह्मणी विचारांचं व्यक्तींचं नाही, ब्राह्मणी विचारांचं वर्चस्व होतं. धार्मिक असेल, सामाजिक असेल, आर्थिक असेल, अशा सर्व अंगाने हे ब्राह्मणी वर्चस्व त्या ठिकाणी व्यापलेलं होतं. आणि ब्राह्मणाच्या मानसिक गुलामगिरीतून या कनिष्ठ वर्गाला मुक्त करण्यासाठी त्या ठिकाणी महात्मा फुल्यांना एखाद्या चळवळीची गरज वाटत होती किंवा सर्वकष स्वरूपाची चळवळ उभी केली जावी असं त्या ठिकाणी महात्मा फुल्यांना वाटत होतं. म्हणूनच की काय महात्मा फुल्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना त्या ठिकाणी केली होती. आता महात्मा फुल्यांनी हा जो सत्यशोधक समाज स्थापन केला होता, हा सत्यशोधकच नाव का दिलं तर याच्या पाठीमागे एक असा संदर्भ आहे. मुंबईचा गव्हर्नर लॉर्ड क्लेअर नावाचा गव्हर्नर होता. हा लॉर्ड क्लेअर नावाचा गव्हर्नर भारतीय लोकांबद्दल काय म्हणतो
तर भारतीय लोकांना सत्याची ही भारतीय लोक जे आहेत ते सत्याची फारशी पर्वा करत नाहीत. म्हणजे अशा प्रकारचा अप्रचार ब्रिटिश लोकांनी भारतीय लोकांबद्दल चालवला होता. हा अप्रचार तर नष्ट व्हावाच व्हावा हे महात्मा फुल्यांना वाटत होतं. आणि हा अप्रचार नष्ट व्हावा हे तर वाटतच होतं. त्याच्यापेक्षाही सर्वात महत्त्वाचं काय, सत्यशोधक हे जे नाव आहे ते आकर्षक आणि प्रतिष्ठित वाटावे म्हणून त्यांनी हे सत्यशोधक नाव या सत्यशोधक समाजाला त्या ठिकाणी दिलं होतं. त्याच्यानंतर सत्यशोधक समाजाला हे नाव दिल्यानंतर या सत्यशोधक समाजाचं ब्रीद वाक्य काय होतं, तर सर्व साक्ष जगपती. सर्व साक्ष काय, जगपती. त्याला नकोच मध्यस्थी. त्याला नकोच मध्यस्थी अशा प्रकारचं ब्रीदवाक्य या समाजाचं त्या ठिकाणी होतं. या सत्यशोधक समाजाची तत्त्व सांगत असताना आणखी सर्वात महत्त्वाचं, जसं ब्राह्मो समाजाचं ईश्वर एकच आहे आणि तो निर्गुण निराकार आहे, तशाच प्रकारचं ह्या सत्यशोधक समाजाचं तत्त्व त्या ठिकाणी होतं. म्हणजेच थोडक्यात काय, कोणत्याही धर्म असो त्या धर्माचा ईश्वर सारखाच आहे असं त्यांचं त्या ठिकाणी म्हणणं होतं. म्हणजेच थोडक्यात एकेश्वरवादाचा पुरस्कार महात्मा फुल्यांनी केला होता. आणि एकेश्वरवादाचा पुरस्कार करत असताना मूर्तीपूजेला विरोध करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं होतं. त्याच्यानंतर सर्व मानव ही एकाच परमेश्वराची लेकरे आहेत. परमेश्वराची प्रार्थना करण्यासाठी पुरोहिताची गरज नाही. परमेश्वराची काय, प्रार्थना करण्यासाठी पुरोहिताची गरज नाही. आणि त्याचबरोबर परमेश्वराला किंवा ईश्वराला प्रसन्न करून घेण्यासाठी सुद्धा तीर्थयात्रा करण्याची गरज नाही किंवा परमेश्वराने कोणता चमत्कार दाखवावं याची अपेक्षासुद्धा त्या ठिकाणी महात्मा फुल्यांना नव्हती. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं काय, महात्मा फुल्यांनी सर्व धर्मग्रंथ हे मानवप्रणीत असल्याचं, त्या मानवनिर्मित असल्याचं हे त्या ठिकाणी सांगितलं होतं. अशा प्रकारे हे सत्यशोधक समाजाची कार्य किंवा सत्यशोधक समाजाचं तत्त्व त्या ठिकाणी होती. आणि या तत्त्वांचाच प्रसार त्यांनी त्या ठिकाणी हयातभर केला होता. त्याच्यानंतर सत्यशोधक समाजाची स्थापना केल्यानंतर महात्मा फुल्यांनी सत्यशोधक समाजाच्या पद्धतीनुसार लग्न लावण्यास सुरुवात केली होती. त्यासाठी सत्यशोधक समाजाची मंगलाष्टक रचण्याचं कामसुद्धा त्या ठिकाणी करण्यात आलं होतं. सत्यशोधक समाजाचे जे विचार होते, तत्त्व होते, उद्देश होते किंवा त्यांची विचारसरणी होती, त्या विचारसरणीचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी महात्मा फुल्यांनी दीनबंधू नावाचं वृत्तपत्र त्या ठिकाणी सुरू केलं होतं. हे त्या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. त्याच्यानंतर सत्यशोधक समाजाबद्दल बोलत असताना सत्यशोधक चळवळ ही परिवर्तनीय वर्गीय व कृतिशील चळवळ त्या ठिकाणी होती. आणि परिवर्तनीय वर्गीय तर होतीच होती, कृतिशील तर होतीच होती. परंतु एक सर्वात महत्त्वाचं या चळवळीचा, सत्यशोधक समाजाचा महत्त्वाचा उद्देश काय होता, तर कनिष्ठ वर्गाला मानसिक गुलामगिरीतून मुक्त करून त्यांच्यामध्ये स्वातंत्र्य असेल, समता असेल, बंधुता असेल या विचारसरणीचा प्रसार किंवा ही विचारसरणी त्यांच्यामध्ये रुजवणे हे कार्य त्या ठिकाणी सत्यशोधक समाजाला त्या ठिकाणी करायचं होतं. आता सत्यशोधक समाजाचा महत्त्वाचा परिणाम काय, तर सत्यशोधक समाजाचा महत्त्वाचा परिणाम म्हणजे पुढील काळामध्ये 20व्या शतकामध्ये याच्यातूनच ब्राह्मणेतर चळवळ त्या ठिकाणी निर्माण झालेले दिसून येतं. आणि या सत्यशोधक समाजाबद्दल बोलत असताना भारतातील जी समाजरचना विषमतेवर आधारित होती आणि ती समतेवर आधारित करण्याचं काम हयातभर महात्मा फुल्यांनी केलं. ते समतेचं कार्य महात्मा फुल्यांच्या नंतर त्यांचे शिष्य म्हणा किंवा त्यांच्या अनुयायी म्हणा, त्या ठिकाणी गोपाळबाबा वलंगकर यांनी ते कार्य पुढं चालवल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. या गोपाळबाबा वलंगकरांबद्दल बोलत असताना 1 मार्कासाठी हे विचारलं जाईल, विटाळ विध्वंसन नावाचं पुस्तक त्या ठिकाणी, पत्रक त्या ठिकाणी या गोपाळबाबा वलंगकरांनी लिहिलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी अस्पृश्यतेवर, या विटाळ विध्वंसन पत्रकातून अस्पृश्यतेवर कोर्टे त्या ठिकाणी ओढल्याचंही दिसून येतं. त्याच्यानंतर अस्पृश्यता निर्मूलनाचं कार्यसुद्धा या गोपाळबाबा वलंगकरांनी केलं होतं. त्याच्यानंतर अस्पृश्यता निर्मूलनाचं कार्य शिवराम जानबा कांबळे यांनीसुद्धा महात्मा फुल्यांच्या मृत्यूनंतर चालवलेलं दिसून येतं. समाजामध्ये ज्या मुरळी
जोगतिनी, देवदासी जे या समस्या होत्या, या समस्यांचं निर्मूलन करण्याचं त्या ठिकाणी कार्य या शिवराम जानबा कांबळे असतील, त्यांनी या प्रश्नाकडे समाजाचं लक्ष वेधलं आणि फक्त लक्षच वेधलं नाही तर त्याचं निर्मूलन करण्याचं कार्यसुद्धा केलं होतं. म्हणजे महात्मा फुल्यांच्या विचारांचा वसा, महात्मा फुल्यांच्या काय विचारांचा वसा पुढे चालवण्याचं कार्य गोपाळबाबा अलंकार असतील, शिवराम जानबा कांबळे असतील यांनी 19व्या शतकात आणि 20व्या शतकातसुद्धा केलेले दिसत. 20व्या शतकामध्ये कोल्हापूरचे संस्थानिक राजश्री शाहू महाराज, त्याच्यानंतर आपल्याकडे ज्यांना त्या ठिकाणी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न ही उपाधी त्यांना त्या ठिकाणी दिलेली आहे. भारतरत्न तर ते आहेतच आहेत, महापुरुष आहेतच आहेत. योगदान त्यांचं भारतासाठी अलौकिक असं योगदान आहे. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीसुद्धा महात्मा फुल्यांच्या विचारांचा वसा पुढे चालवल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. आजच्या तासाला इतकंच. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमेंटमध्ये अभिप्राय पण द्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आणखी एक महत्त्वाचं, तुम्हाला काही अडचण वाटली या व्हिडिओ संदर्भात तर मला माझ्या व्हॉट्सॲपवर त्या ठिकाणी विचारू शकतात. येथेच थांबतो. नमस्कार. तुम्हाला दिवस आनंदाचा जावो.